ओम शांती. आजची तारीख आहे 2 जून 2026. आज बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, तुम्ही रुहानी पंडे आहात. तुम्हाला गृहस्थ व्यवहार सांभाळत असताना कमल फूल समान बनून आठवणीची यात्रा करायची आहे आणि करवायची आहे. प्रश्न आहे, बाबा मुलांचा कोणता शृंगार करतात आणि कोणता शृंगार करण्यास मनाई करतात? उत्तर, बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, मी तुमचा रुहानी शृंगार करण्यासाठी आलेलो आहे. तुम्ही कधीही जिस्मानी शृंगार म्हणजे शारीरिक शृंगार करायचा नाही. तुम्ही बेगर आहात. तुम्हाला फॅशनचा शौक नसावा. दुनिया खूप खराब आहे, म्हणून जरा सुद्धा शरीराची फॅशन करू नका. गीत आहे, आखिर वह दिन आया आज. ओम शांती. बेहदचा बाबा बसून बेहदच्या बच्चांना समजावतात. बेहद म्हणजे कोणतीही हद्द किंवा सीमा नाही. इतके बाबांचे बच्चे आहेत, बेसुमार बच्चे आहेत, आणि त्यांचा एकच बाप आहे ज्याला रचयिता म्हटलं जातं. बाकी दुनियेमध्ये आहेत हदचे बाबा म्हणजे शारीरिक बाप, परंतु बेहदचा बाप हा एकच आहे ज्याला भक्ती मार्गामध्ये सर्व भक्त आठवण करतात. आणि तुम्ही बच्चे जाणतातही की भक्ती मार्ग सुद्धा आहे आणि त्याचबरोबर रावण राज्य सुद्धा आहे. बाबा आलेले आहेत आम्हा बच्चांना, आम्हा मुलांना राज्यभाग्याचा वारसा देण्यासाठी आणि संपूर्ण विश्वाचा मालक बनविण्यासाठी. बाबा म्हणतात की आता सर्व भक्ती मार्गामध्ये आहेत. भक्ती मार्गालाच रावण राज्य असंही म्हटलं जातं. ज्ञान मार्गामध्ये फक्त एक बापच शिकवतात तुम्हा मुलांना, आणि त्या बेहदच्या बापांना भक्ती मार्गामध्ये सर्व आठवण करतात. आता तुम्हाला 21 जन्मांसाठी ज्ञानाची राजधानी मिळते आहे. मग अर्धा कल्प तुम्ही कधीही त्यांना पुकारणार नाही. हाय राम किंवा हे प्रभू म्हणण्याची आवश्यकताच राहणार नाही. हाय राम तेव्हा म्हटलं जातं जेव्हा दुःखी असतात, आणि तिथे जर तुम्हाला कोणतंही दुःख नसतं. आता तुम्ही जाणता की हा सुद्धा एक खेळ बनलेला आहे. अर्धा कल्प ज्ञान दिन आणि अर्धा कल्प भक्ती रात्र. भक्ती आम्हाला खाली उतरवते, आणि तुम्ही बच्चांच्या बुद्धीमध्ये सीडीचं नॉलेज जरूर असलं पाहिजे. बाबा समजावतात की 84 जन्मांचं चक्र आहे, आणि या चक्राला जाणल्यानेच तुम्ही राजा बनाल. आणि म्हणूनच बाबा चित्र सुद्धा बनवत आहेत की ज्याच्याद्वारे हे सिद्ध होईल की ह्या चक्राला जाणल्याने 21 जन्मांसाठी राज्यभाग्य घेता येते. बाबा म्हणतात, जन्म जन्मांतर तीर्थयात्रा करत आले, परिक्रमा करत आले, आणि तिथे तीर्थयात्रेला जाताना तेच आठवणीत राहतं. बाकी सगळे धंदाधोरी घरबार त्याच्यामधून बुद्धियोग निघून गेलेला असतो. तर इथे तुम्हाला हे समजावलं जातं की तुम्हाला घरगृहस्थामध्ये राहून धंदाधोरी करत असतानाही गुप्त यात्रेमध्ये राहायचं आहे. तर हे किती चांगलं आहे. तर बाबा हेही म्हणतात की जेवढा मोठा धंदा तुम्हाला करायचा असेल, व्यवसाय करायचा असेल, तर कुणालाही मना नाहीये. भले आपली राजाई पण सांभाळा. जसं राजा जनकचं उदाहरण दिलं जातं की त्यांनाही सेकंदामध्ये जीवनमुक्ती मिळाली. तर बाबा म्हणतात की तुम्हालाही तुमच्या घराची, परिवाराची पूर्ण सांभाळ करायची आहे. जे समजदार चांगले मुलं आहेत तर ते घरगृहस्थमध्ये राहून सुद्धा कमल फूल समान राहतात. तर गृहस्थ व्यवहारमध्ये कधी तंग व्हायचं नाहीये, निराश व्हायचं नाही. बाबा म्हणतात कुमार कुमारी तर जसे काही संन्यासी आहेत, कारण त्यांच्यामध्ये विकार नाहीये. ते 5 विकारांपासून दूर आहेत. आता तुम्ही बच्चे जाणतात की आपला जो शृंगार बाबा करवत आहे तो वेगळ्या प्रकारचा शृंगार आहे, आणि दुनियावाले जे आहेत त्यांचा वेगळा शृंगार आहे. त्यांचा आहे तमोप्रधान शृंगार, आणि बाबा म्हणतात तुमचा आहे सतोप्रधान शृंगार, की ज्या शृंगाराने तुम्हाला सतोप्रधान सूर्यवंशी राजाईमध्ये जायचं आहे.
तर बाबा म्हणतात, बाबा तुम्हाला समजावून सांगतात की तमोप्रधान शारीरिक शृंगार जरा सुद्धा करायचा नाहीये. दुनिया खूप खराब आहे. गृहस्थ व्यवहारामध्ये राहून सुद्धा फॅशनेबल बनायचं नाही. काही काही घरगृहस्थामध्ये राहणारे म्हणतात ना की आम्हाला दोन्हीकडे तोड निभवायची असते, त्याच्यामुळे आम्हाला तर अलंकार घालावेच लागतात, शृंगार करावाच लागतो. परंतु आज बाबांनी सांगितलं आहे की गृहस्थ व्यवहारामध्ये राहताना फॅशनेबल बनायचं नाही. फॅशन आकर्षित करते आणि या समयी, वर्तमान समयी सुंदरता चांगली नाहीये. बाबा म्हणतात की काळे असतील तर, सावळे असतील तर आणखी चांगलं आहे, कारण कोणी पंजा मारणार नाही किंवा कोणी हात टाकणार नाही. सुंदरतेच्या मागे तर लोक फिरत राहतात, इतके की बाबा म्हणतात विचारू नका. आणि वर्तमान मध्ये सावकारांचा तर सत्यानाश आहे. गरीब चांगले आहेत, गावामध्ये जाऊन गरिबांचं कल्याण करायचं आहे, परंतु आवाज करणारे सुद्धा मोठे व्यक्ती पाहिजे. तुम्ही सर्व तर गरीब आहात ना. तर बाबा म्हणतात कोणी सावकार आहे का इथे तुमच्यामध्ये? तर बघा कसे साधारण रीतीने बसलेले आहेत. बाबांकडे भेटण्यासाठी येतात. तर म्हणतात बाबांकडे मुंबईमध्ये बाबांना भेटण्यासाठी यायचे आणि बॉम्बेमध्ये तर किती फॅशन आहे. तर जेव्हा बाबांकडे भेटायला यायचे तर बाबा म्हणायचे की तुम्ही हा शारीरिक शृंगार केलेला आहे, आता तुम्ही या तर मी तुम्हाला ज्ञानाचा शृंगार करवतो की ज्याच्याद्वारे तुम्ही स्वर्गाची परी 21 जन्मासाठी बनाल, सदैव सुखी बनाल. कधी रडण्याची सुद्धा आवश्यकता राहणार नाही, तर कधी रडणारही नाही आणि कधी कोणतं दुःखही होणार नाही. तर तुम्ही आता हा शारीरिक शृंगार सोडून द्या. तुम्हाला या ज्ञान रत्नांचा असा फर्स्ट क्लास शृंगार करवतील की विचारू नका. परंतु बाबा म्हणतात जर माझ्या मतावर तुम्ही चालाल तर तुम्हाला मी पटराणी बनवेल. ते हे तर चांगलं आहे ना. तुम्हा सर्व भारतवासींना बाबा म्हणतात या तमोप्रधान आसुरी दुनियेपासून पळवून मी स्वर्गाची महाराणी बनवतो. तुम्ही बच्चे आज सफेद वस्त्रधारी आहात आणि दुसऱ्या जन्मामध्ये तुम्ही स्वर्गामध्ये सोन्याच्या चमच्याने दूध प्याल. तर हे तर खूप छीछी दुनिया आहे. स्वर्ग तर स्वर्गच आहे, विचारू नका. इथे तुम्ही बेगर आहात, भारत बेगर आहे. बेगर टू प्रेस हे सुद्धा गायन केलेलं आहे. तर बाबा म्हणतात की मुलांनो, कोणत्याही देहधारीमध्ये मोह जायला नको. जर समजा मोहाची रग जर आपली कोणामध्ये जर गेली तर आपण फेल होऊ. म्हटलंही जातं अम्मा मरे तो भी हलवा खाना. तर बाबा समोर बसून विचारतात की जर समजा उद्या तुमचं कोणी जर शरीर सोडलं, कुणाचा मृत्यू झाला तर तुम्ही रडणार तर नाही ना. जर का समजा अश्रू आले तर फेल झाले. एक शरीर सोडून त्यांनी दुसरं शरीर घेतलं तर याच्यामध्ये रडण्याची कोणती गोष्ट आहे. दुसरं कोणी जर हे ऐकलं तर ते म्हणतात अरे मुखातून चांगलं तर बोला. तर बाबा म्हणतात अरे अच्छे बोलते, म्हणजे काय म्हणायचं की चांगलंच बोलतोय आम्ही, कारण सतयुगात जातात. सतयुगामध्ये तर रडणं नसतंच. हे जीवन बाबा म्हणतात सतयुगामध्ये कधी रोणं नसतं. तर हे जीवन जे आहे संगम युगातलं ब्राह्मण जीवन, हे तर सतयुगातल्या दैवी जीवनापेक्षाही उच्च आहे. मग या जीवनामध्ये रडणं राहील का? रडायला पाहिजे का? तर बाबा म्हणतात तुम्ही तर आहात सर्वांना रडण्यापासून मुक्त करणारे, तर तुम्ही कसे रडू शकतात? आम्हाला पतींचाही पती मिळाला आहे की जो आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जातो आणि मग नरकमध्ये घेऊन जाणारा जो आहे त्याच्यासाठी का रडायचं? बाबा किती मधुर मधुर गोष्टी सांगतात वारसा घेण्यासाठी. या समयी भारताचं किती अकल्याण झालेलं आहे. बाबा येऊन कल्याण करतात. भारताला मगध देश म्हटलं जातं आणि सिंध जे आहे सिंध प्रांतामध्ये फॅशनेबल बाबा म्हणतात सिंध जैसे फॅशनेबल कोई होते नाही. म्हणजे
सिंधी जेवढे फॅशनेबल होते तितकं दुसरं कोणीही फॅशनेबल नसतं. ते विलायतमधून फॅशन शिकून येतात आणि केवळ केश रचना करण्यासाठी आजकाल मुली किती खर्च करतात. त्याला म्हटलं जातं नरकाची परी, आणि बाबा तुम्हाला बनवतात स्वर्गाच्या परी. ते बाबा म्हणतात की ते लोक तर म्हणतात की आमच्यासाठी तर इथं स्वर्ग आहे, तर हे सुख तर घेऊ द्या, हे सुख तर घेऊन टाकू, उद्या काय होईल हे काय माहिती. अशा अनेक विचारवाले इथे येतात बाबांकडे. अच्छा, मधुर खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक स्मृती आणि सुप्रभात. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते, आणि आम्हा आत्मिक मुलांची आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक स्मृती, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, खरा रुहानी धंदा बनवून सर्वांना घराचा रस्ता दाखवायचा आहे. शरीर निर्वाह अर्थधंदा करत असतानाही बाबांच्या आठवणीच्या यात्रेमध्ये राहायचं आहे. कार्य व्यवहारामध्ये तंग व्हायचं नाही. दुसरा पॉइंट आहे, ज्ञानाचा शृंगार करून स्वतःला स्वर्गाची परी बनवायचं आहे. या तमोप्रधान दुनियेमध्ये शारीरिक शृंगार करायचा नाही. कलियुगी फॅशन सोडून द्यायची आहे. वरदान आहे, बालक आणि मालिकपणाचा बॅलन्सच्या द्वारे युक्तियुक्त चालणारे सफलतामूर्त भव. विश्लेषण आहे, जितकं होऊ शकेल तितकं सर्व्हिस करतानाच्या संबंधामध्ये बालकपण आणि आपल्या पुरुषार्थाच्या स्थितीमध्ये मालिकपण, संपर्क आणि सर्व्हिस मध्ये बालकपण, आणि बाबांची आठवण करण्याच्या मध्ये आणि ज्ञानाचं मंथन करण्यामध्ये मालिकपण, साथींबरोबर आणि संघटनामध्ये बालकपण आणि व्यक्तिगत मध्ये मालिकपण, या बॅलन्सने चालणं हेच युक्तियुक्त चालणं आहे. याच्याने प्रत्येक कार्यामध्ये सहज सफलता प्राप्त होते आणि आपली स्थिती एकरस राहते. सहजच सर्वांचे आपण स्नेही बनतो. आजचा सुविचार आहे, विचार करणं, विचार करणं आणि कर्म करणं हे समान जेव्हा होईल तेव्हाच म्हटलं जाईल की इच्छाशक्तीवाली शक्तिशाली आत्मा.